नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय भूगोल, घटक 8वा अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. प्रस्तुत पाठात आपण भारत व ब्राझील या देशामधील अर्थव्यवस्थांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये हा अभ्यास करत असताना आपल्याला दोन्ही देशातील राष्ट्रीय उत्पन्नाचा, दरडोई उत्पन्नाचा आणि प्रमुख व्यवसायांचा तौलनिक अभ्यास करायचा आहे. तर याच्यामध्ये सर्वात अगोदर आता आपण आकृती 8.1चं निरीक्षण करायचं आहे. ही आकृती दिलेली आहे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न सन 1960 ते 2016 या वर्षापर्यंतचं दशलक्ष US$मध्ये. आणि या आलेखामध्ये 3 देशांची तुलना केलेली आहे. ब्राझील आहे, ब्राझीलसाठी डार्क निळा कलर आहे. भारत आहे, भारतासाठी असणारा लाल रंग आहे. संयुक्त संस्थानेसाठी हिरवा रंग आहे. असं 3 छटांमध्ये या आलेखाचं इथं रेखाटन केलेलं दिसून येत आहे. आणि या आलेखावर आधारित असणारे आपण प्रश्न घेऊया. प्रश्न पहिला आहे, 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते आणि ते किती? तर कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते आणि किती पाहण्यासाठी आपल्याला इथं आलेखाचं संपूर्ण निरीक्षण करावं लागेल. तर इथं 2016 साल आहे आणि इथं असणारा जो तिसरा आलेख आहे तो आहे संयुक्त संस्थानेचा. आणि संयुक्त संस्थानाच्या आलेखाचं जर आपण निरीक्षण केलं असता तर इथं सर्वात वरचं $19 आहे. त्याच्या खाली असणारं थोडंसं खाली आलेख आहे हा. म्हणून याचं जर तुम्ही अगदी स्केलनं बघू शकता तर इथं 1850 दशलक्ष US$ असं उत्पन्न आहे. आणि देश आहे अमेरिकेचे संयुक्त संस्थाने. हे 2016 सालचं वर्णन दिसून येते. दुसरा प्रश्न असा आहे की भारत, ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 1980 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते? अगदी सोपा प्रश्न आहे. दुसरा निरीक्षणाद्वारे आपण सांगू शकतो. तर सर्वात अगोदर इथं 1980 साल इथं बघितलेलं आहे. आणि इथं आता फक्त 2 देशांच्या दरम्यान विचारले, भारत आणि ब्राझील. तर तुम्ही हे सहज पाहू शकता. भारत आणि ब्राझील याची तुलना करता इथं ब्राझीलचा जो आलेख आहे तो थोडासा भारतापेक्षा उंच दिसत आहे. मग याच्यावरून हे लक्षात येतं की 1980 साली ब्राझीलचं राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते. तिसरा प्रश्न काय आहे, ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते? आता 2016 सालचं बघायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 देशांचा पण विचार करायचा आहे, भारत आणि ब्राझील. आता भारत आणि ब्राझील यांची तुलना केली असता इथं तुम्हाला भारताचा जो आलेख आहे तो ब्राझीलपेक्षा वरती गेलेला दिसत आहे. मग याच्यावरून काय लक्षात येतं की भारत आणि ब्राझील यांची तुलना करता 2016 साली भारताचे राष्ट्रीय उत्पन्न जास्त होते. आता तिसरा प्रश्न झाला. आता चौथा प्रश्न घेऊया. 2016 साली भारत व ब्राझील या देशांमधील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील फरक सांगा असं म्हटलेलं आहे. आता इथं 2016 सालचंच आपल्याला बघायचं आहे. आणि इथं वर्णन केलेल्यानुसार तुम्ही इथं पाहू शकता की भारताचं जे आलेखाचं टोक आहे ते ह्या बाजूला जर आपण 200च्या वरती आहे बघा, 210 म्हणू शकता. आणि इथं ब्राझीलचं जे आहे ते थोडंसं 100पर्यंत आहे बघा, $100 तर याचं जर वजाबाकी केली असता तर तुमच्या लक्षात येईल की हा फरक सुमारे ॲक्युरेट बघायला गेलं तर तुम्ही स्केलनं सुद्धा पाहू शकता तर 10 दशलक्ष US$ येतोय किंवा 20 दशलक्ष US$ असं तुम्ही याची तुलना करून पाहू शकताय. तर ॲक्युरेट बघायचं 10 दशलक्ष US$ म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. साल 2016 मधील विकसित राष्ट्रे व विकसनशील राष्ट्र यांच्या स्थूल उत्पन्नातील फरक सांगा. मग 2016 साली विकसित राष्ट्रे इथं अमेरिकेची संयुक्त संस्थाने येतं आणि विकसनशील राष्ट्र याच्यामध्ये आपण बघू शकतो की भारत आणि ब्राझील हे दोन्हीही विकसनशील राष्ट्र आहेत. आणि यांच्या स्थूल उत्पन्नातील फरक जर बघायला गेला तर 1680 ते 1690 दशलक्ष US$ इतका दिसतो. तर हे झालं या आलेखावरून वर्णन. तर आपल्याला याच्यावरूनच पुढील भाग बराचसा पाहायचा आहे.
त्याच्या अगोदर आपल्याला याच्यातून सगळ्यात अगोदर ब्राझीलमधली असणारं जी काही क्षेत्र विभाग आहेत ते खाजगी स्वरूपाचे, सार्वजनिक स्वरूपाचे किंवा दोन्ही स्वरूपाचे किंवा मुख्यत्वे सार्वजनिक स्वरूपाचे इथं दिलेले आहेत. त्याच्या अनुषंगानं आपल्याला भारताचं सुद्धा इथं तपासून घ्यायचं आहे. तर आता ब्राझीलमध्ये बँकांचा व्यवसाय आहे तो खाजगी स्वरूपात सुद्धा आहे आणि सार्वजनिक दोन्ही स्वरूपात आहे. आणि भारतात सुद्धा बघायला गेलं तर बँकाचा व्यवसाय खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही स्वरूपात येतो. दुसरं बघूया आपण रेल्वेचं ब्राझीलमध्ये जे स्वरूप आहे ते खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही आहे, पण भारताचं मात्र मुख्यत्वे आपण सार्वजनिक म्हणू शकतो. विमान वाहतूक ब्राझीलमधली खाजगी व सार्वजनिक दोन्ही आहे. भारतामध्ये विमान वाहतूक खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही स्वरूपात आढळून येते. विद्युत निर्मिती ब्राझीलमध्ये सुद्धा मुख्यत्वे सार्वजनिक आहे आणि भारतामध्ये सुद्धा सार्वजनिक आहे. लोह आणि पोलाद उद्योग यांची माहिती घेत असताना ब्राझीलमध्ये सुद्धा मुख्यत्वे सार्वजनिक आहे आणि भारताची सुद्धा सार्वजनिक आहे. आरोग्याच्या बाबतीत ब्राझील खाजगी आणि सार्वजनिक, भारतसुद्धा खाजगी आणि सार्वजनिक. शिक्षण मुख्यत्वे ब्राझीलमध्ये सार्वजनिक, काही स्वरूपात खाजगी आहे आणि भारतामध्ये सुद्धा खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही. दूरसंचार ब्राझीलमध्ये खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही, त्याच पद्धतीनं भारतामध्ये सुद्धा खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही. आता हा तक्ता पूर्ण केल्यानंतर तुम्ही अगोदर अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार शिकला होता. ज्यावेळी दोन्ही स्वरूपाची अर्थव्यवस्था समाविष्ट असते खाजगी आणि सार्वजनिक, तेव्हा असणारा अर्थव्यवस्थेचा प्रकार हा मिश्र येतो. याचा अर्थ हा येतो की भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. तर इथं भौगोलिक स्पष्टीकरणातून सुद्धा आपल्याला समजून येतं की अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार, तसेच अर्थव्यवस्थेतील विविध व्यवसायांचे वर्गीकरण आपण अगोदरच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत. आणि कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था मग कशी ठरते, तर त्या देशातील व्यवसाय, त्याचे प्रकार आणि विकास यावर अवलंबून असते. आता खूप महत्त्वपूर्ण बाब इथं काय दिलेले आहे मुलांनो बघा, एक तक्ता दिला आहे. त्या तक्त्यामध्ये व्यवसाय दिलेले आहेत आणि त्या व्यवसायानुसार त्यांचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे प्राथमिक व्यवसाय, दुसरा प्रकार आहे द्वितीयक व्यवसाय, तिसरा प्रकार आहे तृतीयक व्यवसाय. तर आपल्याला या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या क्रियांचं प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायामध्ये वर्गीकरण करायचं आहे. सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब ही आहे की प्राथमिक व्यवसाय जे म्हणजे त्याच्यावर कोणतीही प्रक्रिया वगैरे न केलेले शेतीतील उत्पन्न जे जसं आहे तसं, त्याला आपण प्राथमिक म्हणू शकतो. म्हणजे त्याच्यावर कोणतीही प्रक्रिया केलेली नसते. आणि त्या प्राथमिक व्यवसायावर जी प्रक्रिया केली जाते ते द्वितीयक व्यवसायामध्ये येतात आणि सेवा देणारे जे व्यवसाय आहेत ते तृतीयकमध्ये येतात. मग याच्यावरून तुम्हाला सहज समजतं की हे जे क्रिया दिलेले आहेत याच्यातलं प्राथमिक कोणतं, द्वितीयक कोणतं आणि तृतीयक कोणतं. तर सगळ्यात अगोदर पहिलंच दिलं आहे बघा, दूरदर्शन प्रसारण. हे काय येणार सांगा बरं, एक प्रकारची सेवा आहे म्हणल्यावर हे तृतीयकमध्ये येते. मधमाशा पालन ह्याच्यावर काही म्हणजे असं मधमाशा पालन हा प्राथमिकमध्ये येतो. म्हणजे ह्याच्यावरती काही प्रक्रिया वगैरे तसलं, आता त्या मधापासून काहीतरी बनवणं हे द्वितीयकमध्ये आलं असतं, म्हणजे हे प्राथमिकमध्ये आहे. काथ्या आणि दोरी करणं हे सुद्धा प्राथमिकमध्ये आहे. गूळ तयार करणं हे मात्र ऊसापासून तयार केलेलं आहे, शेतीतल्या आलेल्या उत्पन्नावर आधारित केलं आहे म्हणून हे द्वितीयकमध्ये येतं. नांगराचा फाळ बनवणे हे खनिज काढून खनिजापासून बनवलेलं, लोह खनिजापासून, हे सुद्धा मग द्वितीयकमध्ये येतं. आता घराचे बांधकाम ही एक सेवाच आहे, त्याच्यामध्ये तृतीयकमध्ये येतं. लोह खनिज काढणं हे प्राथमिकमध्ये येतं. वाहन निर्मिती म्हणजे आलेल्या म्हणजे जे खनिज वगैरे आहे त्यांच्यावर आधारित बनवलेलं जातं म्हणून हे द्वितीयकमध्ये आहे. भात उत्पादन सहज कळतं, शेतीतील उत्पादन आहे म्हणल्यावर प्राथमिकमध्ये. अध्यापन ही एक प्रकारची सेवा आहे म्हणून हे तृतीयकमध्ये. त्याच्यानंतर बस चालवणं ही पण सेवेमध्ये येते तृतीयकमध्ये. अजून निवासाची आणि जेवणाची सोय करणं हे सुद्धा तृतीयकमध्ये आहे.
तर अशा रीतीनं हा आपला तक्ता आपण पूर्ण केलेला आहे. आता आकृती 8.2मध्ये दिलेल्या विभाजित वर्तुळांच्या अनुषंगानं आपल्याला काही माहिती घ्यायची आहे. ब्राझील आणि भारत या 2 देशांची ही वर्तुळं आहेत. याच्यामध्ये पहिली जी 2 वर्तुळं आहेत 2016 सालचं स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यवसायनिहाय योगदान आहे आणि दुसरं जी वर्तुळं आहेत दोन्हीही तर व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी 2016 सालची दिलेली आहे. तर इथं जे व्यवसाय आहेत ते प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय आणि तृतीयक व्यवसाय या स्वरूपात इथं दिलेले आहेत. आणि याच्यावरून आपल्याला या वर्तुळांच्या वरून त्याच्यावर आधारित दिलेले जवळजवळ किती 4 प्रश्न आहेत. त्या 4 प्रश्नांच्या अनुषंगानं आपल्याला इथं उत्तरं घ्यायची आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण बघूया. प्रश्न पहिला असा आहे की प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशामध्ये जास्त आहे? प्राथमिक व्यवसाय म्हटल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकताय प्राथमिक व्यवसायासाठी दिलेला कलर आणि इथं प्राथमिक व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या विचारल्या म्हणून आपण हा चौथा जो गोल आहे त्याच्यावरून काढू शकतो. तर त्याच्यामध्ये प्राथमिक व्यवसायात भारत देशाची लोकसंख्या जास्त गुंतलेली आहे आणि ती जवळजवळ 48.8% इतकी दिसून येते. दुसरं प्रश्न असा आहे की स्थूल आंतरदेशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायाचे योगदान अधिक आहे? स्थूल आंतरदेशीय उत्पादनात. आता आपल्याला वरचे गोल बघायचे आहेत आणि त्याच्यामध्ये वरच्या वर्तुळानुसार आपल्याला ठरवायचं आहे की स्थूल आंतरदेशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायाचे उत्पादन जास्त आहे. तृतीयकसाठी ग्रे कलरचं आपण बघू शकतो. तर इथं भारताचं 57% आहे आणि ब्राझीलचं 67 आहे. याच्यावरून हे लक्षात येतं की स्थूल आंतरदेशीय उत्पादनात ब्राझील देशात तृतीयक व्यवसायाचे योगदान अधिक आहे. तिसरा प्रश्न स्थूल आंतरदेशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायाचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे? आता द्वितीयक व्यवसायाचा सुद्धा बघायचा आहे आपल्याला. तर ब्राझीलमध्ये आहे 27.5 आणि भारतामध्ये आहे 26%. मग याचा अर्थ ब्राझीलचं द्वितीयक व्यवसायाचा हिस्सा जास्त आहे दोन्ही देशांची तुलना करता. चौथा असा प्रश्न आहे की भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असं म्हणता येईल का आपल्याला? जर म्हणता येत नसेल तर त्याचं सकारण स्पष्ट करायचं आहे. तर भारतात प्राथमिक व्यवसायावर आधारित असणारी लोकसंख्या 48.8% आहे. याच्या उलट ब्राझीलमध्ये फक्त 10% लोकसंख्या शेतीवरती आधारित कार्य करणारी आहे. मग याचा अर्थ असा येतो की भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित नाही. या उलट जर बघायला गेलं तर स्थूल आंतरदेशीय उत्पादनात सुद्धा भारताचा प्राथमिक व्यवसायाचा किती टक्के हिस्सा आहे? तर इथं दिसतंय बघा 17%. या उलट ब्राझीलचा प्राथमिक व्यवसायाचा स्थूल आंतरदेशीय उत्पादनातील हिस्सा किती आहे? तर इथं आहे 5.5%. याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असं आपण म्हणू शकत नाही. आता भौगोलिक स्पष्टीकरणातून बघूया. आपण आता आकृती 8.1मध्ये पाहिलं होतं की भारताचं राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा अधिक आहे आणि ब्राझील हा देश जगात मग खाणकाम, शेती, वस्तू निर्माण उद्योगात अग्रेसर असून या देशातील सेवा व्यवसायसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. भारतातील सेवा व्यवसाय वाढत असला तरीसुद्धा भारतातील प्रमुख व्यवसाय हा मात्र शेती हाच आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्थासुद्धा आपण सुरुवातीचा तक्ता पूर्ण करून लक्षात घेतली की मिश्र स्वरूपाची आहे आणि दोन्ही देशांची अर्थव्यवस्था विकसनशील मार्गावरच आहे. त्यांचे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या तुलनेत अतिशय कमी आहे. महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारताचं राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत जास्त आहे, परंतु भारताचे दरडोई उत्पन्न मात्र ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे. सहजच आपल्या लक्षात येते असं का झालं असेल बघा. भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. त्यामुळं ब्राझीलच्या तुलनेत आपलं राष्ट्रीय उत्पन्न दरडोई जास्त असेल तरी ते कमीच आहे दरडोई उत्पन्न, त्यामुळं हे दिसून येतं. तर अजून एक इथं माहिती दिलेली आहे तक्त्याच्या स्वरूपात. या माहितीच्या आधारे संगणकावर तुम्हाला आलेख करायला सांगितलेला आहे. यामध्ये ब्राझील, भारत, संयुक्त संस्थाने यांचं 1960 ते 2016चं दरडोई उत्पन्न दिलेलं आहे आणि बहुरेषालेख काढायला सांगितलेलं आहे.
तर जरा अमेरिकेची संयुक्त संस्थाने याचा जर विचार केला तर असं दिसतं की हा विकसित देश आहे. या देशामधील लोकसंख्या जास्त असली तरी भारतापेक्षा मात्र ती कमी आहे. शिवाय दुसरं महत्त्वपूर्ण बाब, ही लोकसंख्या कमी असून साक्षरसुद्धा आहे. आणि या देशानं अनेक शोध लावलेले आहेत, अनेक नवीन नवीन तंत्रज्ञान तयार केलेलं आहे. म्हणून याचं स्वामित्व हक्क त्या गोष्टींचं म्हणजे पेटंट्स यांच्याकडे आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, यांत्रिक बळाचं सामर्थ्य आहे यांच्याकडे. त्यामुळे राष्ट्रीय दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत हा देश मात्र ब्राझील आणि भारतापेक्षा खूपच पुढे आहे. भारत आणि ब्राझील देश हे अगोदर पाहिल्याप्रमाणे पाहतोयच आपण, विकसित नाहीत तर विकसनशील आहेत. तरीही या देशामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे, शिक्षणाच्या सोयीसुविधा वाढत आहेत, अनेक उद्योगधंदे निर्माण होत आहेत आणि त्यामुळे हे देशसुद्धा प्रगतीच्या मार्गावर आहेत. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जास्त असलं तरीही भारताची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळं भारतातील दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे, हे आपण अगोदरच्या म्हणजे भागामध्ये पाहिलं. तर आता 8.3 सुद्धा या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे. ब्राझीलमधील प्राथमिक व्यवसायाचे वितरण दाखवलेलं आहे. त्यावर चर्चा करून आपल्याला काही मुद्द्यांच्या आधारे, निरीक्षणाच्या आधारे नोंदी घ्यायच्या आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं एक तक्ता दिलेला आहे. पीक प्रकार दिले, अन्नधान्य पिके आहेत, त्याच्यानंतर अन्नधान्य पिके, नगदी पिके, फळे व फळभाज्या याच्यामध्ये कोणकोणती पिकं येतात ते आणि त्यांचे उत्पादनाचे क्षेत्र कोणत्या भागात आहे हे आपल्याला बघायचं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला तक्ता बघूया. तर हा जो तक्ता आहे ना, तर या तक्त्याच्या अनुषंगानं आपण इथं समजून घेऊया. तिसरा भाग आपल्याला बघायचा आहे. आकृती कुठली बघायची आपल्याला? 8.3. तर इथं आकृती 8.3चंच निरीक्षण करायला सांगितले. ही बघूया आपण आकृती. तर इथं आकृती दिलेली आहे. हा आहे ब्राझीलचा नकाशा. इथं पाहिलं तर ब्राझील प्रमुख प्राथमिक व्यवसाय दिलेले आहेत. सूची पाहिली असता आपल्याला इथं दिसते सूचीमध्ये कॉफी, भात, मका, ऊस, काको, रबर, केळी, संत्री, सोयाबीन ही शेतीतील पिकं. खाणकामामध्ये बघितलं तर मॅंगनीज, बॉक्साईट, लोह खनिज, कोळसा, पशुपालन, मासेमारी हे आहेत तिथले व्यवसाय आणि खाणकाम व्यवसाय याच्यामधलं बघितलं. त्याच्यानंतर सागरी प्रवाहसुद्धा दिलेले आहेत. तर तुम्ही अगोदर शिकलेला आहात बघा. शीतप्रवाह आणि उष्ण प्रवाहाच्या स्वरूपात इथं असणारे हे सागरी प्रवाह दिसत आहेत, दोन्ही प्रकारचे. तर आता आपल्याला इथं जर निरीक्षण केलं तर आपल्याला तो तक्ता पण पूर्ण करायचा आहे. जर इथं पाहिलं तर सांगितलेलं आहे बघा, शेतीच्या संबंधित ब्राझीलची जी उच्चभूमी आहे, ब्राझीलची उच्चभूमी आणि किनारी प्रदेश, इकडं दक्षिणेकडं आग्नेयेकडं बाजूला असलेला दक्षिण अटलांटिक महासागर, त्याच्यावरती असलेला हा उच्चभूमीचा प्रदेश, या ठिकाणी शेती हा व्यवसाय विशेषतः केला जातो. अनुकूल हवामान, तेथील भूरचना यामुळे इथं विविध प्रकारची पिकं घेतली जातात. सगळ्यात महत्त्वाचं प्रमुख पीक इथं आहे भात आणि मका, ही अन्नधान्याची पिकं आहेत. मक्याचं पीक प्रामुख्यानं मध्य भागात घेतलं जातं. मक्यासाठी असणारं ही सूचीमधलं चिन्ह बघा, तर इथं दिसेल तर मध्य भागात आहे मक्याचं पीक विशेषतः. त्याच्यानंतर कॉफी, सोयाबीन, काकाओ, त्यालाच कोको असं म्हणतात, रबर, ऊस ही नगदी पिकं आहेत. यांचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि ब्राझील हा कॉफी व सोयाबीनच्या निर्यातीत अग्रेसर देश आहे. कॉफीचं उत्पादन प्रामुख्याने कुठं घेतलं जातं तर या ठिकाणी साओ पावलो आहे, त्याच्यानंतर मिनास जिराईस या राज्यात कॉफीचं उत्पादन जास्त घेतलं जातं. पिकांशिवाय फळेसुद्धा घेतली जातात. यामध्ये केळी आहे, अननस आहे, संत्री आणि इतर लिंबूवर्गीय फळांचा उत्पादनसुद्धा घेतलं जातं. असं हे ब्राझीलमधलं नकाशाच्या आधारे आपण प्राथमिक व्यवसायाच्या अनुषंगानं बघितलं. तर परत एकदा मी सांगते तुम्हाला, अन्नधान्य पिके आहेत भात आणि मका. आणि भात आणि मका मग साहजिकच भात किनारपट्टीच्या प्रदेशात आहे आणि मका अन्य मध्य भागात दिलेला आहे. नगदी पिकांचं आपण पाहिलं होतं की कोणकोणती नगदी पिकं ब्राझीलमध्ये आहेत. तर याच्यामध्ये कॉफी, कोको, रबर, ऊस. कॉफी ब्राझीलच्या उच्चभूमीत, काको पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात, रबर ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या प्रदेशात आणि ऊस हा ईशान्य भागात घेतलं जातं. त्याच्यानंतर फळे आणि भाज्या बघूया. फळभाज्या केळी आहे, अननस आहे, संत्री आहे,
इतर लिंबूवर्गीय फळे आहेत ही ब्राझीलची उच्चभूमी आणि किनारपट्टीच्या प्रदेशात आढळतात. हे याच नकाशावर आधारित अजून दुसरे प्रश्न आहेत बघा. गवताळ प्रदेशात गायी, शेळ्या, मेंढ्या पाळल्या जातात आणि त्यामुळं मांस उत्पादन आणि दुग्ध उत्पादन हे व्यवसायसुद्धा चालतात. शिवाय आपल्याला खाणकामाच्या व्यवसायांची सुद्धा माहिती घ्यायची. ब्राझीलमधील खाणकाम व्यवसायाचा जर विचार केला तर इथं तुम्हाला दिसतंय बघा कोणकोणती खनिजे घेतली जातात. मॅंगनीज आहे, बॉक्साईट आहे, लोह खनिज आहे, कोळसा आहे. मॅंगनीजसाठी असणारं जी चिन्ह आहे ते तुम्ही पाहू शकता. तर मॅंगनीज हे ईशान्येकडील प्रदेश, बॉक्साईट हे ॲमेझॉन नदी खोऱ्याचा प्रदेश आणि ईशान्येकडील प्रदेश, लोह खनिज मध्य भागात आहे, कोळसा अति दक्षिणेकडील भागात आहे. इथं कोळशाचं आहे बघा, कोळसा हा अति दक्षिणेकडेच्या भागामध्ये आढळतो. तर हे खनिजांच्या स्वरूपात झालं. तर ब्राझीलमधील खाणकाम व्यवसायातील उत्पादने आणि उत्पादन क्षेत्राचा तक्ता तुम्ही तयार करू शकता. ब्राझीलच्या कोणत्या भागात खाणकाम व्यवसाय विकसित झालेला आहे हे जर पाहायला गेलं तर ब्राझीलमध्ये जास्तीत जास्त बघा इथं पूर्वेकडचा भाग म्हणू शकतोय या ठिकाणी खाणकाम व्यवसाय विकसित झालेला आहे. त्याच्यानंतर खनिजांची उपलब्धता लक्षात घेता उद्योगांचा विकास कुठे झालेला आहे हे सुद्धा आपण सांगू शकतो की ब्राझीलमधलं जे उद्योगांचा विकास झालेला आहे तो जास्तीत जास्त पहिल्यांदा आपण बघितलं होतं की दक्षिणेकड आणि आग्नेयेकडच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगांचा विकास झालेला आहे. याच ठिकाणी असणारी खनिजांची उपलब्धता म्हणू शकतो आणि या ठिकाणी असणारं सगळं तिथलं परिस्थिती जी उद्योगांच्या दृष्टिकोनातून योग्य अशी आहे त्यामुळे तिथं जास्त प्रमाणात उद्योगांचा विकास झालेला आहे. अशा रीतीनं आपण हे सुद्धा पाहिलं आकृती 8.3 वरून. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे. पुढचा भाग बघत असताना ब्राझीलचा पूर्व भाग अगोदर सांगितल्याप्रमाणे लोह खनिज, मॅंगनीज, निकेल, तांबे, बॉक्साईट इत्यादी खनिज संपत्तीनं संपन्न असा आहे. दुर्गमता, घनदाट अरण्य पण आहेत आणि सुप्त खनिज साठ्यासंबंधी अज्ञान या प्रतिकूल घटकांमुळेच अंतर्गत भागात मात्र खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आलेल्या आहेत. तर अंतर्गत भागात त्याच्यानंतर ॲमेझॉन नदी खोऱ्याचा प्रदेश इथं खनिजांच्या बाबतीत शोध घेणं किंवा खनिज उपलब्ध करून घेणं याच्याविषयी मर्यादा येतात. खनिजांची उपलब्धता आणि देशातील वाढत्या मागणीमुळे उच्चभूमीच्या प्रदेशात मात्र खाणकाम व्यवसाय विकसित झालेला आहे. आता मासेमारीचा जर विचार केला तर इथं आपण किनारपट्टीचा प्रदेश दक्षिण अटलांटिक महासागर अगोदरच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर इथं बघा दक्षिण अटलांटिक महासागर, त्याच्यानंतर वरती आहे उत्तर अटलांटिक महासागर. तसा ब्राझीलचा पूर्व भाग आहे ना तो पूर्णपणे किनारपट्टीनं असा वेढलेला आहे त्यामुळं तिथं मासेमारी वगैरे व्यवसायसुद्धा चालतात. तर ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्याजवळ मासेमारी व्यवसायाचं केंद्रीकरण झालेलं आहे. त्याची 2 कारणं. त्या ठिकाणी अजून एक आहे बघा, इथं लक्ष देऊन बघू शकताय. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह इथं एकत्रित आलेले आहेत जेणेकरून ते माशांचं खाद्य निर्माण करतात आणि ती माशांची निर्मिती, मत्स्य निर्मिती तिथं जास्त होते, प्रजनन जास्त होतं त्यामुळे तिथं मासेमारी व्यवसायाचं केंद्रीकरण झालेलं आहे. ब्राझीलमधील मोठ्या नद्या आहेत तरी देखील अंतर्गत भागात मासेमारीचा विकास झालेला नाही, यावर विचार करायचा आहे आपल्याला. आता ब्राझीलचा अंतर्गत भाग जर बघितला तर या ठिकाणी नद्या आहेत परंतु या नद्यांचा जो वेग वगैरे आहे तो जास्त असल्यामुळं या ठिकाणी मास्यांना म्हणजे तिथं राहण्यास योग्य म्हणजे स्थिती नसते त्यामुळं त्या ठिकाणी मासेमारी व्यवसाय चालत नाही, हे इथलं कारण आहे. तर ब्राझीलच्या किनाऱ्याजवळील उष्ण आणि थंड सागरी प्रवाह आहेतच. आता इथं माहीत आहे का तुम्हाला मध्ये एक वेगळी माहिती दिलेली आहे बघा चलनाविषयी. आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व्यवहार करताना तुम्हाला माहीत आहे डॉलरची सांगड घातली जाते आणि डॉलर हे आहे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाचं चलन आणि ते कसं दाखवलं जातं त्या चलनाचं चिन्हसुद्धा दाखवलेलं आहे. दुसरं म्हणजे ब्राझिलियन रियाल हे चलन आहे, ते कसं दाखवलं जातं ते इथं दिसतंय बघा. भारताचं तर रुपये आहे, INR हे भारतीय चलन आहे, ते कसं दाखवलं जातं हे चलनाचं चिन्ह आहे. 1 अमेरिकन डॉलर 3.1297 म्हटलेलं आहे बघा. आणि 1 अमेरिकन डॉलरची भारताची जर भारतामध्ये त्याची किंमत बघितली तर
64.153 म्हणजे 64 रुपये म्हणू शकतो. पण आता हे दर काय सतत असंच राहत नाहीत, नेहमी बदलत असतात. आणि म्हणजे त्या बाजारपेठेनुसार किंवा जागतिकीकरणातल्या होणाऱ्या बदलानुसार या चलनाचं दर सतत बदलत असतात. आता हे झालं खूप महत्त्वपूर्ण म्हणजे भारताला आणि ब्राझीलला लाभलेला सागरी किनारा. या सागरी किनाऱ्यावर पण प्रचंड म्हणजे अवलंबून असतं. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सागरी किनारा पण महत्त्वपूर्ण कसा असतो बघा. ब्राझील देशाला जवळजवळ 7,400 किमी लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. या ठिकाणी थंड आणि उष्ण प्रवाहाचा संगम, विस्तीर्ण भूखंड मंच यामुळे दक्षिण अटलांटिक किनाऱ्यालगत मासेमारीचे उत्कृष्ट क्षेत्र लाभले आहे. प्रश्न जर आला दक्षिण अटलांटिक किनाऱ्यालगत मासेमारीचं उत्कृष्ट क्षेत्र का लाभलेलं आहे, तर त्या ठिकाणी उष्ण आणि थंड प्रवाहांचा संगम आणि विस्तीर्ण असं भूखंड मंच आहे. शिवाय मासेमारी व्यवसाय इथं परंपरेनं चालत आलेले आहेत. वैयक्तिक तसेच लहान समूहामार्फत पारंपरिक तंत्र आणि उपकरणांचा वापर करून सुद्धा हा व्यवसाय केला जातो. ब्राझीलमध्ये सापडणारे जलचर स्वॉर्ड आहे, कोळंबी आहे, लॉबस्टर आहे, सार्डिन इत्यादी जलचरांची पकड केली जाते. छायाचित्रात शेती व्यवसायाशी निगडीत शेतीचे प्रकार भारत आणि ब्राझील या देशांचे दिलेले आहेत बघा. जर इथं पहिलं चित्र बघितलं तर कॉफीचं उत्पादनाचं आहे, म्हणजे हे ब्राझीलमधलं म्हणू शकतोय. इथं चहाचं भारताचं म्हणू शकतोय. इथं बघा भात लागवण आहे, ही सुद्धा भारतातली म्हणू शकतो आपण. आणि वरचं जे चित्र आहे ते अमेझॉन जंगल त्या ठिकाणचं दिसत आहे बघा. अशी ही चित्राचं वर्णन आपण पाहू शकतो. आणि आता पुढचा पेज बघूया. तर ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना, घनदाट वने आणि नद्यांच्या पाण्याचा वेग यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली नाही. आपण आधी पाहिलं होतं ना, एवढ्या नद्या असून सुद्धा मध्य भागात का बरं मासेमारी व्यवसाय चालत नाही, तर त्याची कारणं ही आहेत. तिथली प्राकृतिक रचना, घनदाट वने आणि नद्यांचा पाण्याचा वेग. आता तुम्हाला भारताचा कोरा नकाशा घेऊन त्याच्यामध्ये भारतामध्ये कुठे बरं ज्वारी, गहू, तांदूळ, कापूस, ऊस, चहा, सफरचंद या पिकाचं उत्पन्न घेतलं जातं, त्याचं वितरण तुम्हाला दाखवायला सांगितलेलं आहे. तर भौगोलिक स्पष्टीकरणातून आपण बघूया भारताची जरा माहिती. तर आपल्याला ती बऱ्यापैकी माहिती आहेच, पण त्याच्यात अधिक माहिती आपल्याला याच्यातून मिळणार आहे. भारतात ब्राझीलच्या तुलनेत स्थूल अंतर्देशीय उत्पादनात शेतीचे योगदान अधिक आहे. अगोदर आपण त्या वर्तुळावरून सुद्धा पाहिलेलं आहे की स्थूल अंतर्देशीय उत्पादनात शेतीचे योगदान भारताचं अधिक आहे आणि शेती व्यवसायात गुंतलेली मनुष्यसुद्धा जास्त आहे. भारतात शेती काय म्हणजे आत्ताच करतात असं नाही, तर प्राचीन काळापासून चालत आलेला हा व्यवसाय कृषीप्रधान देश म्हणून ओळख असणारा आपला देश आहे. भारताचा सुमारे 60% भूभाग लागवडीखाली आहे. याची मुख्य कारणं म्हणजे भारतामधली भौगोलिक रचना कशी आहे, तर विस्तीर्ण मैदान आहे, सुपीक मृदा, अनुकूल हवामानाचा दीर्घ कालावधी आणि हवामानामध्ये असणारं विविधता. आणि भारतातील शेती ही मुख्यत्वे निर्वाह प्रकारची केली जाते. भारतात भात, गहू, ज्वारी, बाजरी आणि मका ही प्रमुख खाद्यान्न पिके घेतली जातात. चहा, ऊस पीक, कॉफी, कापूस, रबर, ताग इत्यादी नगदी पिकंसुद्धा घेतली जातात. याशिवाय भारतात विविध प्रकारची फळे, मसाल्याचे पदार्थ, भारत हा मसाल्याच्या पदार्थासाठी प्रसिद्धच आहे. भाजीपाला पिकवणारा देश आहे. एवढे सगळं म्हणजे शेतीतून उत्पन्न आपण घेऊ शकतो ते फक्त आणि फक्त भारतातील हवामानातील वैविध्य, असणारी भौगोलिक रचना याच्यामुळे. हे झालं शेतीशी संबंधित. आता मासेमारी बघूया. तर भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिकासुद्धा महत्त्वाची आहे. खाऱ्या पाण्यातील मासेमारी आहे, गोड्या पाण्यातील मासेमारी आहे. दोन्ही प्रकारच्या पाण्यातील मासेमारीत भारत प्रमुख देश आहे. आहारातील एक घटक म्हणून मासे आहेत. रोजगार निर्मितीसाठी, पोषण स्तर वाढवणं, परकीय चलन मिळवणं याच्यासाठी सुद्धा मत्स्य व्यवसाय भारतासाठी उपयोगी आहे. केरळ, पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्र किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या अनेक लोकांच्या आहारात मासे हा महत्त्वाचा घटक आहे. भारताला बघा एकूण सुमारे 7,500 किमीचा सागरी किनारा लाभला आहे आणि ब्राझीलला 7,400 किमीचा किनारा लाभलेला आहे. हे आपण आधी पाहिलं.
आणि या किनाऱ्यालगत मासेमारी केली जाते. मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी सागरी मासेमारीचा वाटा जवळपास 40% आहे. त्या मास्यामध्ये वशी, बांगडा, बोंबील, सुरमई, पापलेट, झिंगे इत्यादी जलचर अरबी समुद्रात आढळतात. बंगालच्या उपसागरात शेवंडे, लबी-चकळी, क्लुपिड्स, रावस इत्यादी जलचर आढळतात. गोड्या पाण्यातील मत्स्यपालन कुठं चालतं तर नद्यामध्ये, कालवे, जलाशय, तलाव इत्यादीमध्ये. गोड्या पाण्यातील मासे कोणते? कटला आहे, रोहू आहे, चोपडा. तर देशाच्या एकूण मत्स्य व्यवसायापैकी 60% वार्षिक उत्पन्न गोड्या पाण्यातील मासेमारीतून मिळतं. हे मत्स्य व्यवसायाचं झालं. आता खाणकाम बघूया. भारतातील छोटा नागपूरचे पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखलं जातं. रिकाम्या जागेसाठी विचारलं जाईल. भारतातील टिंबाटिंबा खनिजांचे भांडार म्हणून ओळखलं जातं. तर छोटा नागपूरचे पठार येथे खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. पूर्व महाराष्ट्रात व छत्तीसगडमधील कोरबा भागात कोळशेच्या खाणी आहेत. आसाममध्ये दिग्बोई, महाराष्ट्राजवळ अरबी समुद्रातील मुंबई आहे. गुजरातमध्ये कलोल, कोयाली येथे आहेत खनिज तेलाच्या विहिरी. बंगालच्या उपसागरात गोदावरी नदीच्या मुखापाशी खनिज तेलाचे साठे सापडले आहेत. राजस्थानमध्ये संगमरवर, आंध्र प्रदेशात कडाप्पा या दगडांच्या खाणी आहेत. असं हे भारतामधले खाण व्यवसायाचं माहिती आहे बघा. ब्राझीलमधील जर उद्योग बघितले तर या उद्योगांमध्ये लोहपोलाद, वाहन जोडणी, खनिज तेल प्रक्रिया, रासायनिक उत्पादन, सिमेंट निर्मिती इत्यादींचा समावेश होतो. याशिवाय तंत्रज्ञान विकसित होत आहे ब्राझीलमध्ये तंत्रज्ञानावर आधारित असणारे सुद्धा उद्योग जास्त वाढत आहेत. तरीही परंपरागत असणारे उद्योगसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. साखर, सुती कापड, रेशमी व लोकर उद्योग तसेच खाद्यान्न प्रक्रिया या उद्योगांचा ब्राझीलमध्ये चांगलाच विकास झालेला दिसून येतो. त्याच्यानंतर अजून जर पाहायला गेलं तर इथं मोठ्या उद्योगांचे केंद्रीकरण दक्षिण आणि आग्नेय भागात झाले. परत सांगितलं जाते बघ. ईशान्य आणि पश्चिमेकडे प्रदेश कमी विकसित आहे. या प्रदेशात गुंतवणूक करण्यास सरकार प्रोत्साहित करत आहे. पश्चिमेकडे चला हे धोरण राबवून. तर हे पण आपण आधी पाहिलेलं आहे. आता आपण पुढचा भाग बघूया. तर इथं काही हे दिलेले आहेत बघा. लोगो म्हणू शकतो आपण याला. पहिला लोगो आहे ONGCचा. दुसरा लोगो आहे राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड. तर इथं दिलं स्टील प्लॅन्ट मॅनेजमेंट ट्रेनी सिलेबस स्टील उद्योगाचा आहे बघा. आरे याची जाहिरात बऱ्याचदा आपण पाहतो. तर आरे हे दुधाविषयीचा असणारा कंपनीचा लोगो आहे. चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स रेल्वे इंजिन भारतीय रेल ह्याचा हा लोगो दिसतोय. त्याच्यानंतर इथं पाहूया आपण लगेच. तर इथं आहे ॲग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट. तर हा कृषीविषयीचं कंपनीचा किंवा उद्योगाचा लोगो आहे. आणि इथं आहे खादी और ग्रामोद्योग सुती कपड्याचा उद्योग आहे. केंद्रीय रेशीम बोर्ड भारत हे आहे. आणि RCF शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या खताच्या विषयीचा असणारा हा लोगो आहे. तर इथं तुम्हाला या लोगोवरून इथं सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. ही आकृती आहे 8.4 बोधचिन्ह म्हणू शकतो किंवा लोगो म्हणू शकतो. तर भारतातील उद्योगांचं हे आहे. ही बोधचिन्ह कोणकोणत्या उद्योगाशी संबंधित आहेत हे आपण आत्ता बघितलं. या उद्योगासाठी कोणता बरं कच्चा माल वापरला जातो हे आपण सहज पाहू शकतो. तर या उद्योगासाठी भारतातील वेगवेगळ्या ठिकाणाचा कच्चा माल वापरला जातो. जसं की आता सुती कापडाच्या विषयी बघितलं तर कापूस कुठून मिळतो तर त्या ठिकाणा कापसाची उपलब्धता म्हणा. त्याच्यानंतर रेल्वे इंजिनसाठी तयार करण्यात लोहाची उपलब्धता. तर वेगवेगळ्या भागातून हे कच्चा माल उपलब्ध होतो आणि याच्यानुसार हे उद्योग चालले जातात. आता प्रश्न पुढचा असा आहे की त्यानुसार उद्योगांचं वर्गीकरण करायचं आहे आपल्याला. प्राथमिक उद्योग, त्याच्यानंतर द्वितीयक उद्योग. तर आता ONGC म्हणा तर हे तेल काढलं जातं त्याच्यातून. तेलाच्या उत्पादनाच्या विषयीचं असलेलं ONGC. आरे ही दुधाविषयीचं आहे. सेंट्रल सिल्क बोर्ड आहे ती रेशीम उद्योग आहे. त्याच्यानंतर अजून जर बघायला गेलं तर KVIC म्हणून दिलेलं आहे कामे ते दिलेलं आहे बघा. तो खादी और ग्राम उद्योग हा सुद्धा प्राथमिक व्यवसायामध्ये येतात आणि राहिलेले सगळे मग द्वितीयक व्यवसायामध्ये येतात. तर याच्यामध्ये द्वितीयक व्यवसायामध्ये जर बघायला गेलं तर तुम्ही इथं लक्षात घ्या. ही 2 नंबरचा व्यवसाय स्टील उद्योगाचा द्वितीयकमध्ये येतो. त्याच्यानंतर हा CLW
म्हणजे चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्ससुद्धा द्वितीयकमध्ये रेल्वे इंजिनचं ते येतं. त्याच्यानंतर ॲग्रोविषयीचा असणारा हा सुद्धा द्वितीयकमध्ये येतो. आता हे तुम्हाला समजलं असेल. आता भारतामध्ये विविध ठिकाणी उद्योग स्थापित आहेत. तुम्हाला माहिती आहे, अगोदर पण पाहिलं आहे, ज्या ठिकाणी कच्च्या मालाची उपलब्धता असते, ऊर्जा साधनं असतात, तिथं उद्योग जरा स्थिर होऊ शकतात. आणि सगळीकडे सगळ्या गोष्टींची उपलब्धता नसते, त्यामुळं उद्योगांचं असमान वितरण झालेलं असतं. मग ते का बरं झालेलं आहे? कच्च्या मालाची उपलब्धता, ऊर्जा साधनं, आर्थिक साधने, मागणी इत्यादी घटकामुळे. मग झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानचा काही भाग, तसेच कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात धातू खनिजांचे साठे आहेत. म्हणून भारतीय द्वीपकल्पाच्या ईशान्य भागात धातू निर्मितीचे उद्योग वसलेले आहेत. बहुतांश लोह पोलाद उद्योग इथंच या भागातच केंद्रित झाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले कोळशाचे साठे, लोह खनिज साठे, त्याचबरोबर दामोदर महानदी खोऱ्यातील जलविद्युत आणि अनेक औष्णिक विद्युत केंद्राकडून मिळणारी अखंडित अशी स्वस्त वीज किंवा ऊर्जा, यामुळे सुद्धा या प्रदेशात धातू उद्योगांना अनुकूलता लाभलेली आहे. राजस्थानात तांबे, शिसे आणि जस्त, कर्नाटकात लोह पोलाद, मॅंगनीज, ॲल्युमिनियम आणि तमिळनाडूत ॲल्युमिनियम हे धातू उद्योग विकसित झालेले आहेत. हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. कदाचित तुम्हाला हे विचारलं जाईल परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर शेतीवर आधारित उद्योगामध्ये कापूस, ताग आणि साखर या उद्योगांचं केंद्रीकरण कच्चा माल ज्या प्रदेशात आहे तिथं झालेलं आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश इथं साखर उद्योग आहेत, कारण तिथं ऊसाचं असणारं उत्पन्न. पश्चिम बंगालमध्ये ताग उद्योग आहेत. विविध राज्यांच्या वन प्रदेशाजवळ कागद, प्लायवूड, आगपेट्या, राळ, लाकडी वस्तूंची निर्मिती इत्यादी वनोत्पादनावर आधारित उद्योग केंद्रित झालेले आहेत. केरळ आणि कोकण किनारी प्रदेशामध्ये काथ्या, फळ प्रक्रिया, मासे प्रक्रिया इत्यादी उद्योगांचं केंद्रीकरण झालेलं आहे. मग पुढं कोयाली, दिग्बोई, नुनमती आणि बोनगाईगाव ही तेल शुद्धीकरण केंद्रसुद्धा खनिज तेल उत्पादन करणाऱ्या प्रदेशात आहेत. मथुरा आणि बरौनी ही तेल शुद्धीकरण केंद्रे किनाऱ्यापासून आतल्या भागात असून ती तेल उत्पादन क्षेत्रापासून दूर आहेत. सिमेंट उद्योगाचं वितरण हे सुद्धा सिमेंटसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेवर आधारलेलं आहे. गुजरात, राजस्थान आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मिठाचे उत्पादन होते. यांत्रिक, विद्युत, वाहन, खते आणि असंख्य ग्राहक उपयोगी उत्पादने, ज्या उद्योगांचे कच्च्या मालावरील अवलंबित्व कमी असते, असे उद्योग देशाच्या अनेक भागामध्ये विखुरलेले आहेत आणि प्रामुख्याने मोठ्या शहरात उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आढळते.